यानंतरचा दुसरा टप्पा, ज्याच्यामध्ये हे तयार झालेले बीज जे आहेत, म्हणजे थोडक्यात जे हे क्रॉप तयार झालेलं आहे, हे आपल्याला आवश्यकतेनुसार आपल्याला बाहेर काढून घ्यायचं असतं. त्याला आपण म्हणतो ओहम पिकअप किंवा OR, ओव्हॅरियन रिट्रायवल. याच्यामध्ये काय केलं जातं, तर एक छोटीशी सुई योनी मार्गाद्वारे आत टाकून हे सगळे जे बीज आहेत ते एका टेस्ट ट्यूब बेबीमध्ये गोळा करून लॅबमध्ये जमा केले जातात. याला म्हणतो आपण ओहम पिकअप. ही प्रोसिजर जी आहे ती 1 दिवसाची असते, ज्याच्यामध्ये छोटीशी भूल दिली जाते. त्याच्यामध्ये रुग्णाला 1 दिवस सकाळी आला की संध्याकाळपर्यंत रुग्णालयात थांबावं लागतं आणि डिस्चार्ज दिला जातो. याच्यानंतरची तिसरी स्टेप, ज्याच्यामध्ये आपण म्हणतो एम्ब्रियो फॉर्मेशन. ही जी स्टेप आहे ही पूर्णपणे एम्ब्रियो लॅबमध्ये केली जाते. याच्यामध्ये काय केलं जातं, तर स्त्रीचा जो पार्टनर आहे, जे कपल आहे, त्याचे शुक्रजंतू आणि आपण हे जे आत्ताच गोळा केलेली जी बीजे आहेत याचं संकरण केलं जातं. हे पूर्णपणे एका अत्याधुनिक आणि निर्जंतुक अशा लॅबमध्ये केलं जातं.